हा शब्द ठाकरेंचा आहे. तो आपण एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी आलोत. कसं वाटतं सगळ्यांना? आत्ता सगळे उमेदवार आहात. 16 तारखेला परत जिंकून नगरसेवक बनून यायचं आहे. मला वाटतं एक छान समीकरण आपलं जुळलेलं आहे. एकंदर मुंबईत जर आपण पाहिलं तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळं होत असताना जसं उद्धव साहेब आणि राज साहेब यांची चर्चा सुरू असते, अनेकदा ते आता तर दररोज अर्थात बोलतच आहेत, की आपण एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी आलोत. आणि निवडणूक आपण लढत आहोत, ते जिंकण्यासाठी लढत आहोत. मुंबई वाचवण्यासाठी लढत आहोत. जे मोठे विषय आहेत, मुंबईचं मुंबईपण असेल, मुंबईला अदानीकडून वाचवण्याचं असेल, हे सगळं तर ते दोघं हाताळणार आहेतच. पण अमित आणि मी जे दोघं बोलत होतो साधारणपणे, की आपलं वचननामा नंतर येईल. कारण पण आम्ही दोघांनी जरा एक 15-16 गोष्टी काढलेल्या आहेत, ज्या तुम्ही आत्तापासून सुरू करू शकता, की हे आमच्या मनातली इच्छा आहे, आमचं स्वप्न आहे आणि हा शब्द ठाकरेंचा आहे. तो आपल्याला लोकांसमोर न्यायचा आहे. त्या 15-16 गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासमोर करत आहे. पण सहकारी आहेत. त्यांचे आभार मानायचे कारण त्यांनी आपलं कुठचंही कार्यालय फोडलं नाही. कुठचाही एबी फॉर्म गिळला नाही. कुठेही शिवीगाळ केली नाही. कुठेही मारामारी केली नाही. सगळ्यांनी समजून घेतलं आपल्याला आणि मला वाटतं की ही निष्ठा असते आणि हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात. हे मला खरंच तुमचं तर अभिनंदनच, पण मला त्यांचे धन्यवाद मानायचे आणि मला वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांना भेटून त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत की